हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी आहे तुमची मैत्रीण योगिता. तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण बनवणार आहोत आज एक नवीन रेसिपी. नवीन म्हणजे जुनीच हो, पण कसं आहे, कधीतरी आपण दिवाळीला सणासुदीला खातो ना, त्यामुळं नवीनच मानावी लागेल. पण बनवणार आहोत कापण्या. कापण्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रथम गूळ आणि पाणी. तर 1 वाटी गूळ घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलं आहे आणि ते पाणी आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याचं पाणी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाजरीचे पीठ घ्यायचे आहे. बाजरीचे पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर तेलाचं मोहन टाकायचं, विलायची पूड टाकायची, खसखस टाकायची थोडीशी. तर हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर तेलाचं कडकडीत मोहन त्याच्यावरती टाकून द्यायचं. मोहन टाकून झाल्यानंतर गरम असल्यामुळं ते चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर त्याची मूठ बांधून बघायची. मूठ व्यवस्थित बांधता आली की समजायचं आपलं मोहन योग्य तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण गुळाचं पाणी बनवलेलं ते त्यामध्ये ॲड करायचं. पाणी टाकल्यानंतर वाटीमध्ये थोडंसं बेसन पीठ घ्यायचं, ते त्यामध्ये मिक्स करायचं. 1 वाटी रवा घ्यायचा, जेवढं बेसन पीठ घेतलं आहे ना तेवढाच रवा घ्यायचा आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मस्तपैकी घट्ट गोळा मळून घ्यायचा. कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर त्याला वरून तेलाचा हात लावायचा. वरून पिठाला तेल लावल्यामुळे मऊपणा येतो आणि पीठ मऊ पडतं, नरम पडतं. मग हे पीठ एक 5 ते 10 मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ छानपैकी मुरतं. मग छोटे छोटे गोळे तोडायचे. गोळे तोडून गोल आकारामध्ये बनवून ठेवायचे आणि बनवून झाल्यानंतर पोळपट लाटण्याच्या साहाय्याने चपातीसारखे गोल गरगरीत लाटायचे. चपातीपेक्षा थोडी जाडी जास्त ठेवायची आणि त्यानंतर त्याच्यावरती खसखस थोडीशी टाकायची. खसखस टाकून पुन्हा थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर काय मग असे छान छान पदार्थ खायला आणि बनवायला आवडतील ना, तर मग चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर लाटलेल्या पोळ्या चाकू किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्रिकोण आकृती कापून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या. पहा किती मस्त आणि खमंग कुरकुरीत कापण्या तयार होतात. अशा पद्धतीने कापण्या बनवा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा झाल्या.